स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील ऑडिट यामधील चॅप्टर फर्स्ट चेकिंग व्हाउचिंग अँड ऑडिट रिपोर्ट, तर यामधील आपण नोट्स पाहत आहोत. तर जवळपास आपण पार्ट 3 पर्यंत टेस्ट चेकिंग इथपर्यंतचा भाग पाहिलेला होता. तर आज आपण पूर्ण जे काही राहिलेले आपले पॉईंट्स आहेत तर ते आज आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर पहा, ऑडिट रिपोर्ट थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर पहा, ऑडिट रिपोर्ट म्हणजेच काय, तर लेखापरीक्षण अहवाल. तर लेखापाल काय करतो, तर त्यांच्या कंपनीची किंवा संस्थेच्या फील्ड वर्क दरम्यान गोळा केलेला डेटा प्रकाशित करण्यासाठी अंकेक्षण अहवाल वापरतात. ठीक आहे. तर मोठ्या प्रमाणावर वापरलेला अहवाल हा मानक अंकेक्षण अहवाल असतो. तर ज्यामध्ये पूर्ण होण्यासाठी 8 घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. तर कोणकोणते घटक असतात, तर पब्लिक लिमिटेड कंपनीच्या आर्थिक विवरणांची अचूकता सांगणारा प्रमाणित ऑडिटर किंवा ऑडिटरचा अहवाल ऑडिटर्स अहवाल म्हणून ओळखला जातो, की ज्या अहवाल लेखापरीक्षकाचे एक लिखित पत्र असते ज्यामध्ये कंपनीविषयी आर्थिक विवरण सामान्यतः स्वीकृत लेखातत्त्वे GAAP नुसार पाळले जातात की नाही ते पाहिले जाते. तर हे तुम्हाला ऑडिट रिपोर्टमध्ये महत्त्वाचं आहे. तर इथे पहा, एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट, त्यानंतर त्यामध्ये रिपोर्ट टायटल म्हणजेच अहवालाचा शीर्षक. ऑडिट रिपोर्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात, तर खालील घटकांचा समावेश असतो. कोणता? पहिला आहे अहवालाचा शीर्षक म्हणजेच रिपोर्ट टायटल. सेकंड आहे ॲड्रेस म्हणजेच पत्ता. त्यानंतर थर्ड आहे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन म्हणजेच काय, तर निरीक्षण. फोर्थ आहे ऑडिटिंग स्टँडर्ड म्हणजेच लेखापरीक्षण मानके. त्याचबरोबर फिफ्थ आहे ओपिनियन. ओपिनियन कोणाचं, तर अंकेक्षकाचं मत, जो काही अंकेक्षक आहे तर त्याचं मत. त्यानंतर 6 आहे ऑडिटर्स नेम. जो कोणी ऑडिट करणारा आहे तर त्याचं नाव हे त्या ऑडिट रिपोर्टवर असणे गरजेचे आहे. कोणत्या ऑडिटरने हा रिपोर्ट तयार केलेला आहे तर त्याचं नाव. त्याचबरोबर 7 आहे ऑडिटर्स ॲड्रेस. त्यावर ऑडिटर्सचा ॲड्रेस हे असणे गरजेचे आहे, लेखापरीक्षकाचा पत्ता. त्याचबरोबर ऑडिटर्स सिग्नेचर, लेखापरीक्षकाची स्वाक्षरी असणे हे सुद्धा गरजेचे आहे. तर असे एकूण 8 पॉईंट तुम्हाला यामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये येणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला टाईप्स ऑफ ऑडिट रिपोर्ट. तर ऑडिट रिपोर्ट्सचे टाईप्स कोणकोणते आहेत, तर पहा, आपल्याला सेमिस्टर 5मध्ये सुद्धा झालेला आहे. क्लीन ऑर अनक्वालिफाईड रिपोर्ट, त्याचबरोबर क्वालिफाईड रिपोर्ट, त्याचबरोबर निगेटिव्ह, डिस्क्लेमर, हे आहेत ऑडिटरचे टाईप, अंकेक्षकाचे टाईप. ठीक आहे. तर यामध्ये पहा, अनक्वालिफाईड ओपिनियन ऑर अनक्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्वच्छ आणि अमर्याद अहवाल. त्याचबरोबर नेक्स्ट आहे सेकंड क्वालिफाईड ओपिनियन ऑर क्वालिफाईड ऑडिट रिपोर्ट. त्यानंतर टाईप्स आपण पाहत आहोत. त्यानंतर पहा ॲडवर्स ओपिनियन ऑर ॲडवर्स ऑडिट रिपोर्ट्स. आणि तिसरा आहे डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन ऑर डिस्क्लेमर ऑडिट रिपोर्ट. तर हे तुमचे टाईप्स ऑफ ऑडिट रिपोर्टचे आहेत. त्यानंतर आपला या चॅप्टरमधील लास्ट पॉईंट आहे ऑडिट सर्टिफिकेट. तर ऑडिट सर्टिफिकेट, तर यामध्ये पहा, ऑडिटर सर्टिफिकेट. द टर्म सर्टिफिकेट रेफर टू अ रिटन कन्फर्मेशन ऑफ द ॲक्युरसी ऑफ द फॅक्ट्स स्टेटेड therein and does not involve any estimate or opinion. An auditor certificate is a written confirmation of the accuracy of the fact relating to the account for a particular time or to a specific matter, which does not involve any estimate or opinion. An auditor certificate
represent that he has verified a certain precise figure and is a position to watch safe their accuracy as per an examination of documents and books of account. तर पहा, हे जे अंकेक्षण प्रमाणपत्र आहे तर हे एक दस्तऐवज आहे. ठीक आहे. तर जे अंकेक्षण केले गेले आहे हे प्रमाणित करते की आर्थिक विधानांच्या संबंधित कायदे आणि नियमांचे पालन करत आहे हे लक्षात येते. अंकेक्षण नियमांचे पालन करत आहे हे लक्षात आल्यानंतर अंकेक्षण प्रमाणपत्र सामान्यतः अंकेक्षकाकडून दिले जाते, ज्यात अंकेक्षकाची व्याप्ती, अंकेक्षकाची तारीख व आर्थिक विधानावर अंकेक्षकाची मत यासारखी माहिती समावेश असते. लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र असे दर्शवते की त्याने काही अचूक आकृत्यांची पडताळणी केली आहे. तर हे तुमचं ऑडिट सर्टिफिकेट यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर पहा, याच्यात तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आहेत. एक्झाम्पल ऑफ ऑडिट सर्टिफिकेट, त्याचबरोबर सर्टिफिकेटवर डेट, प्लेस, ॲड्रेस हे लिहिणं गरजेचं असतं. त्यानंतर ऑडिट रिपोर्टमध्ये काय काय पहा, इथे 2मध्ये ॲड्रेस सर, त्यामध्ये काही पॉईंट्स, त्यानंतर शेवटला तुम्हाला SD, त्यानंतर नाव. तर पहा, ऑडिट सर्टिफिकेट हे अशा पद्धतीने असतं. तुम्हाला माहिती असण्यासाठी इथे तुम्हाला मी दाखवत आहे. तर ऑडिट सर्टिफिकेट तुम्हाला इथे दिसत आहे. तर अशा पद्धतीने ऑडिट सर्टिफिकेट आपण पाहिलेलं आहे. टाईप्स ऑफ ऑडिट रिपोर्टसुद्धा पाहिलेलं आहे आणि एलिमेंट्स ऑफ ऑडिट रिपोर्ट हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर पार्ट 1, 2, 3 हे पाहिले नसतील तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते पाहू शकतात. आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर असेच आपण BCom, BA, 12th कॉमर्स तर याचे व्हिडिओ या चॅनेलवर अवेलेबल आहेत, जे की नांदेड युनिव्हर्सिटीचे म्हणजेच SRT MUN या युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची नोट्स पाहिजे असतील किंवा काही समजलेला प्रॉब्लेम कोणता प्रॉब्लेम जर समजला नसेल तर तुम्ही तो प्रॉब्लेम मला कमेंटमध्ये कळवा, आपण त्यावर सोल्युशन करूया. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि काही गरज असेल तर तुम्ही मला नक्की कळवा कमेंटद्वारे, मी तुम्हाला कमेंटला नक्की रिप्लाय करेन. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.